आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालताचे आयोजन, 78,000हून अधिक प्रकरणे तडजोडीसाठी। बातमी सविस्तर। धुळे जिल्हा न्यायालय आवारात आज 14 मार्च राष्ट्रीय लोक अदालतीला सुरुवात झाली असून तब्बल 78,000हून अधिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत। मोटार अपघात तडजोडीच्या एका प्रकरणात संबंधितांना 64 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशनानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे। धुळे मुख्यालयात 9 पॅनलच्या माध्यमातून प्रकरणे समोपचाराने निकाली काढली जात आहेत। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार 5,165 प्रलंबित आणि सुमारे 73,000 वादपूर्व प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली आहेत। ऑन द स्पॉट निपटारा होत असल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।